प्रदूषण 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 किंवा पर्यावरण 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 या विषयावरती आता सामान्य माणूससुद्धा चर्चा करायला लागला आहे. कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रदूषणाचा आपल्याला जो अनुभव येतो त्या अनुभवामुळे लोक खूपच व्यथित झालेले आहे. पर्यावरणाचा समतोल आपण राखतो की नाही या दृष्टिकोनातून आपण आज चर्चा करणार आहोत. आज ह्या चर्चेसाठी महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण आणि गृहनिर्माण मंत्री माननीय श्री सचिन भाऊ अहिरे आपल्याकडे आलेले आहेत. तर पर्यावरणाच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने कुठले कुठले कायदे सुरुवात केलेली आहे आणि त्या दृष्टीने काय प्रयत्न चालू आहेत? सुरुवातीलाच मला या निमित्ताने सांगावं लागेल की योगायोगाने मी पर्यावरण राज्यमंत्री आणि उद्योग मंत्री पण आहे. तर माझी फारच समतोलनची भूमिका मला ज्यावेळी मंत्रिमंडळामध्ये काम करायची भूमिका घ्यावी लागते. अनेक कायदे आपण निर्माण करण्याचं काम देखील आपण केलेलं आहे. प्रदूषण हवामुक्त कायदा असेल किंबहुना केंद्र शासनाच्या माध्यमातून असेल, आता नवीन होऊन आपण RRZची देखील एक नवीन पॉलिसी आपण आणण्याचं काम केलं. म्हणजे नदीच्या स्रोतापासून असलेल्या किती अंतरावरती कारखाने असले पाहिजे आणि ते स्रोत कमी होऊन जे नदी ज्या पद्धतीने दूषित होत आहेत याकडे देखील चिंता व्यक्त करणारे पण अनेक कायदे आपण निर्माण करण्याचं काम केलं. परंतु माझं स्पष्ट मत आहे की कायद्याची धाक दाखवून यामध्ये आपल्याला जे आपण अपेक्षित करतोय की प्रदूषण रोखता येईल हे म्हणणं चुकीचं होईल. मला असं वाटते कायदा निश्चितपणे कायदा आपला भाग घेईलच, परंतु जनजागृती हा एक महत्त्वाचा भाग म्हणून घेऊन आपण पर्यावरण विभागाच्या माध्यमातून आपण लोकांमध्ये जाण्याचं काम आपण करतो. आणि म्हणूनच आपण नेमकं पर्यावरणची स्थिती काय, पर्यावरणचे काय परिणाम होत आहेत हे जाणून घेण्यासाठीच डॉक्टर PK पचौरींचे अध्यक्षतेखाली एक समिती आपण गठीत करण्याचं काम केलेलं आहे. त्यामध्ये काही तज्ज्ञ, सायंटिस्ट किंवा NGOज या सर्वांना एकत्रित करून घेऊन एक कॉम्पोजिट रिपोर्ट तयार करण्यास देखील त्यांना भाग पाडण्याचा आपण भूमिका घेतलेली आहे. हे करत असताना 2030 साली काय होणार आहे, 2050 साली काय होणार आहे, किंबहुना 2070 साली महाराष्ट्राची स्थिती काय होणार आहे आणि त्यामध्ये आपण कसं मात करू शकतो हा कॉम्प्रेसिव्ह रिपोर्ट तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचं काम, मग वेळप्रसंगी अनेक काही कायद्यामध्ये सुधारणा करण्याचं काम राज्य शासनाच्या माध्यमातून आपण करण्याचं नियोजित केलेलं आहे. आपण म्हणतो की पर्यावरणाच्या दृष्टीने आपण खूप कायदे केले आहेत आणि बऱ्याच लोकांच्या दृष्टीने आपण विचार केला आहे. पण आपण बघतो की कोकणामध्ये साधारण इंडस्ट्रीला विरोध आहे. स्टरलाइटचा पण विरोध केला गेला, एन्झॉनला पण विरोध केला आणि आता जैतापूर प्रकल्पामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात विरोध होतो आहे. तर त्यासंबंधी महाराष्ट्र शासनाची किंवा केंद्र सरकारची काय भूमिका असेल असं वाटतं तुम्हाला? एक आपल्याला समजून घ्यावं लागेल की कोकणातमध्ये हे प्रकल्प आणण्याची भूमिका यासाठी आहेत कारण कोकणाला कोस्टल बेल्ट मिळालेलं आहे आणि कुठच्याही प्रकारे जे अनुसंधान असतील किंबहुना रिसर्च असतील किंवा केमिकलच्या माध्यमातून असतील हे तिकडेच उपयुक्त असणारे कारखान्याचीच आपण तिकडे नोंद करून घेतो, ज्याला आपण हाय झोन म्हणतो किंवा रेड झोन म्हणतो किंवा केमिकल झोन आपण त्याचा उल्लेख करतो. आणि म्हणून कोकणावरती ती इंडस्ट्रीज कुठच्या पद्धती लादली जात नाही, परंतु तिकडे येणं हे स्वाभाविक आहे कारण कोस्टल बेल्ट आहे. आपण जसं आपण बघितलं की आता लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती जागृती झाली आणि लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत की हे कारखाने आज येतील, आम्हाला उद्योग यायलाच पाहिजे, काहींचं म्हणणं आहे त्यातून रोजगार होणारच होणार आहे, परंतु ते दुष्परिणाम पुढच्या पिढीला भोगता कामा नये ही जी चिंता आहे, मला वाटते त्या चिंतेतून मार्ग काढण्याची भूमिका राज्य शासनाची आहे. आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की उद्योगधंदा यायलाच पाहिजे, परंतु पर्यावरणच्या समतोलनाच्या बद्दल कुठची तडजोड न करता हे उद्योग आणण्याचा निर्धार आपण करतो. आणि ज्यावेळी आपण जैतापूरचं आपण जर बघितलं तर न्यूक्लिअर आपण जी एनर्जी आहे ही जर आपण जनरेट करू शकली नाही तर राज्य तर मागे पडेलच पडेल, परंतु सर्वसामान्यांसाठी जे परवडणारी जी वीज आपल्याला जी पाहिजे ही निर्मिती या भविष्यकाळामध्ये कधी होऊ शकणार नाही. हे सुदैव आहे आपलं की देशातल्या काही ठराविक राज्यांमध्ये केंद्र शासनाने हे प्रकल्प आणण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि मला असं वाटते की हे निवळ पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून तर महत्त्वाचं आहेच आहे, त्यातून समतोलन ठेवण्यासाठी आपल्याला त्याचा निश्चितपणे उपयोग करावा लागेल. किंवा पाठची जी आपण एकंदरीत भूमिका इतर देशांमध्ये जर आपण बघितलं तर फार मोठं पर्यावरणावरती त्याचा हानी कुठे झालेला आपल्याला बघायला मिळाले नाही आहे. परंतु एक निश्चित आहे की हे प्रकल्प जर झालं तर या राज्याची प्रगती होईल, त्यातून शेतकरी असतील किंवा या राज्याची जे आम जनता आहे त्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे.
लोकांचं असं म्हणणं आहे की इंडस्ट्री आल्यामुळे विशेषतः कोकणामध्ये की आंबे होत नाही किंवा एकपेशीय जेव्हा वनस्पती येतात त्यावेळेला मासे मरतात, पण तो लोकांचं म्हणणं आहे की ह्या इंडस्ट्रीमुळे होतात. निरनिराळ्या कंपन्या आहेत तिथे आणि त्यांच्या विरोधात हे असं प्रकारे मोठ्या प्रमाणात झोड उठवली जाते. तर या दृष्टीने आपण सगळ्या प्रकारच्या टेस्ट करून पर्यावरणावर काही परिणाम होणार नाही किंवा कुठल्या निसर्गावर परिणाम होणार नाही अशा दृष्टीने काही प्रयत्न केले आहेत की नाही? निश्चितपणे आपण केलेले आहेत. काही लॅबोरेटरीज आपण फक्त या गोष्टीसाठीच आपण उपलब्ध करून करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे, परंतु फार मोठ्या प्रमाणावरती परिणाम झाला असं कुठे दिसलं नाही. पण निश्चितपणे काही प्रमाणावरती परिणाम झालेला हे आपण नकारू शकणार नाही, पण त्यात उपयोजना करण्याची भूमिका आपण घेतो. आणि म्हणूनच आता नवीन होऊन आपण एक पर्यावरणच्या वतीने अध्यादेश काढून घेऊन कॉमन CATP ज्याला आपण म्हणतो हे करणं बंधनकारक आपण ठेवलेलं आहे. आणि एवढंच नाही तर हे जे सिवरेज ट्रीटमेंटचं जे प्लांट किंवा ट्रीटमेंट झालेला प्लांट हा समुद्राचे किती स्त्रोतमध्ये सोडायचं ह्यालाही आपण मोठ्या प्रमाणावरती आता बंधन घालण्याचा प्रयत्न केले. आणि हे फार समुद्राच्या तोंडावरती न सोडता डीप आपण ज्याला म्हणतो की समुद्रामध्ये मग ते 15 किलोमीटर असतील समुद्र खोलवरती आपण सोडण्याचे देखील निर्बंध आपण टाकण्याचा प्रयत्न केला. आणि एवढंच नाही की ज्या CATPची जी कॅपॅसिटी आहे ती एकदा कॅपॅसिटी पूर्ण झाल्यानंतर कुठच्याही नवीन उद्योगधंद्याला परवानगी न देण्याची देखील भूमिका आपण घेतलेली आहे. जेणेकरून पहिल्यांदा असं झालेलं आहे की MIDCला पण आपण सूचना दिल्या आहेत कुठचाही प्लॉट पर्यावरणची NOC घेतल्याशिवाय आता तुम्ही विकू नका. विशेष करून कोकणात आपण करण्याची भूमिका घेतली, कारण आता CATPच पूर्ण फुल झालेले आहेत आणि पुढे जर भविष्यकाळामध्ये जर अशा परवानगी आपण जर देत गेलो तर मोठ्या प्रमाणावरती त्याचा मिसयूज किंबहुना त्याचा गैरफायदा इंडस्ट्री घेऊ शकतात, हे देखील आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही रिसर्च पण आपण केलेले आहेत वेगवेगळ्या जसं ओशनिक जे रिसर्च सेंटर्स आहेत त्यांच्याकडनं आपण करण्याची भूमिका घेतलेली आहे. फार मोठ्या प्रमाणावरती त्याच्यात बँगलोरसारख्या संस्थेला देखील आपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे की याचे काय दुष्परिणाम होत आहेत की नाही, आणि त्याची वेळोवेळी आपण उपाययोजना घेण्याचं काम राज्य शासनाच्या माध्यमातून चालू आहे. आज जे CRZच्या नवीन जो नियम आला आहे त्यामुळे बंदर विकासाला किंवा काही विकासाच्या दृष्टीने काही तोटा होण्याची शक्यता आहे का महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीने किंवा एकूण समुद्र किनाऱ्याच्या दृष्टीने काही तोटा होईल असं तुम्हाला वाटतं का? मला असं वाटतं की 1991 साली ज्यावेळी CRZ आपण लागू करण्याचं काम केलं होतं त्यावेळी पूर्ण स्वच्छ हेतू होता, परंतु कालांतरानंतर हा CRZ एका प्रकारे महाराष्ट्रावरती अन्यायकारक की काय अशातली भावना तमाम लोकांकडनं ही निर्माण झाली होती. त्यात मूलभूत कारण जे आहेत की CRZच्या क्षेत्रामध्ये आपल्याला कुठच्याही प्रकारचा बांधकाम म्हणा किंबहुना कोळी समाजाच्या लोकांना कुठच्याही प्रकारचं विकास काम म्हणा हे आपल्याला करता येत नव्हत्या. आज मला वाटते CRZ जे केंद्रीय मंत्रालयाने विशेष करून पर्यावरण मंत्रालयाने केलेलं आहे पहिल्यांदा सर्व बाबतीचा विचार करून करण्याची भूमिका घेतलेली आहे. एक मला यावरून निमित्ताने सांगावं लागेल की CRZ शिथिल करत असताना किंवा CRZमध्ये सुधारणा करत असताना सरसकट CRZ उठवलेला गेला नाही आहे. यामध्ये झोपडपट्ट्या असतील, बंदरं असतील किंवा रेतीची उत्खननं असतील, ह्या पुढच्या काळामध्ये जे रेतीचे उत्खननं बंद करण्याची भूमिका घेतलेली आहे. मात्र छोटे छोटे बंधारे असतील हे विकासाच्या दृष्टिकोनातून आणि विशेष करून कोळी बांधवांच्या दृष्टिकोनातून देखील त्याला परवानगी देण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून कुठे बंदरे होणार नाही असं एक जे गैरसमज आहे तो मला वाटते या निमित्ताने मला दूर करावं लागेल की बंदरं बांधण्याची परवानगी या अगोदर होती आणि पुढेही ती कायम ठेवण्याचं काम केलेलं आहे. मात्र जे इतर ज्या काही बांधकाम होत होत्या जे CRZ1मध्ये ते त्याला आता परवानगी नाकारण्याची भूमिका केंद्रीय मंत्रालयाच्या या नवीन अध्यादेशामुळे झालेली आहे. परंतु एक गोष्ट मला आवर्जून सांगावं लागेल की समतोलन करण्यात असताना झोपडपट्टीचा जो पुनर्विकास करण्याची भूमिका घेतली आणि पहिल्यांदा केंद्रीय मंत्रालयाने पर्यावरण मंत्रालयाने ही भूमिका घेतली की याच्यात 51% जर सहभाग जर हा राज्य शासनाचा असेल तरच त्याला पुनर्विकसित करता देता येणार आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की खाजगी विकासावरती निर्बंध करून पहिल्यांदा शासनाची यंत्रणाला मदत करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. हे करत असताना आपल्याला हे लक्षात येईल की या अगोदर ज्या झोपडपट्ट्या झाल्या होत्या त्याच्यामध्ये मलसिरण जे होती किंबहुना जे ड्रेनेज सिस्टम्स होता किंवा पाण्याचे जो स्रोत होता किंवा त्यातून न ट्रीटमेंट केलेले देखील मोठ्या प्रमाणावरती या समुद्रामध्ये अशाच या नाल्या जात होत्या. आणि मला असं वाटते की या झोपडपट्टी पुनर्वसन केल्यानंतर या सर्व गोष्टी कुठेतरी बंधनकारक रीतीने होतील आणि पर्यावरणाला जी मोठी हानी आज होत होती ती भविष्य काळामध्ये होणार नाही ही खबरदारी देखील मला वाटते घेतलेली. आणि म्हणून सर्वांना बॅलन्स ज्याला आपण म्हणू अशातलं CRZ शिथिल करण्याचं काम करण्याची भूमिका
केंद्रीय मंत्रालयाने घेतलेली आहे. आज मुंबईत सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषण आणि झोपडपट्ट्या आहेत आणि झोपडपट्ट्यामध्ये उघडी गटारं, लोक रस्त्यावरची आंघोळी करणं आणि आपण आज गृहनिर्माण मंत्री आहात, त्या दृष्टीने आता टॉवरचं एक मोठं फॅड आपल्या मुंबईत झाले की सगळीकडे बघावं तिकडे टॉवर्स दिसतात आहे. तर आपण झोपडपट्ट्याचं संतुलन आणि टॉवरचं नूतनीकरण या दृष्टिकोनातून समतोल कसा राखला आहे? आणि म्हणून आपण नवीन कमिटी तयार केल्या आहेत. ह्या अगोदर देखील ज्या कमिटी होत्या त्याला अजून सक्षम केलेलं आहे. उदाहरण द्यायचं असेल तर स्टेट एन्व्हायरमेंट आपण एक्सपर्ट अप्रिसिएबल कमिटी केलेली आहे आणि ह्याच्यातले तज्ज्ञ असतील त्यांना आपण डेप्यूट करण्याचं काम केलेलं आहे. अनेक वेळा स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट देखील आपण ऑथॉरिटी तयार केलेले आहेत. म्हणजे त्याला जर आपल्याला वाटलं की ह्याच्यात जर योग्य झालं नाही तर त्याला अपील करू शकता असं केलं आहे. आणि पहिल्यांदा सचिवांना आपण त्याच्यामध्ये प्रमुख आपण स्थान देण्याचं काम केलेलं आहे आणि बसाक असतील किंवा हकीम असतील अशातले जे तज्ज्ञ आहेत या लोकांना ह्या समितीवरती नेमण्याचं काम आपण केलं, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये विकास जर व्हायलाच पाहिजे, परंतु विकास होत असताना इकडची एकंदरीत परिस्थिती, त्याला लागणारा मुबलीक पाणी असेल, त्याला येणारा जे ट्रॅफिकमुळे होणारा जो प्रदूषण असेल किंवा ध्वनी प्रदूषण असेल, किंबहुना ज्याला आपण STP म्हणतो सिवरेज ट्रीटमेंट प्लांट असेल, हे जी मुबलीक आहे की नाही हे देखील बघण्याचं काम मला वाटते या दोन्ही समितीवरती ही जबाबदारी दिलेली आहे. आणि ते समितीच्याकडनं प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच या सर्व बांधकामांना परवानगी देण्याचा निर्णय शासनाचा आहे. ध्वनी प्रदूषणाच्या दृष्टीने आपल्याकडे कोणते कोणते उपाययोजना किंवा या अगोदर सुप्रीम कोर्टाने काय निर्देश दिले होते, विशेष करून हायकोर्टमध्ये आवाज फाउंडेशन आणि संयुक्त रीतीने एक PIL पण फाईल झाली होती, त्यात काही निर्देश देण्याचं काम देखील केलेलं आहे. पण जसं मी सांगितलं की कायद्याने होणार नाही, आपल्याला जनजागृती या निमित्ताने करावं लागेल. ध्वनी प्रदूषणाच्या बद्दल फार मोठी चिंता दिवाळीला पण देखील आपण निर्माण करू शकलो आणि यावेळी पहिल्यांदा आपण असं झालं की आपण अशा ज्या काही सर्टन डेसिमलचे असलेले जे फटाके आहेत त्यांनी प्रोडक्शनच करू नये, त्यांनी मार्केटमध्ये त्यांना विकताच येणार नाही म्हणून पहिल्यांदा आपण मोहीम राज्य शासनाच्या वतीने आणली, जेणेकरून कुठेतरी त्याच्यावरती निर्बंध आणलं पाहिजे. अर्थात ध्वनी प्रदूषण फक्त म्हणजे दिवाळी किंवा सणापुरता मर्यादित न ठेवता आपण नो हॉकिंग झोन्स आपण तयार केलेले आहेत. पोल्युशनच्या माध्यमातून जे आज ट्रॅफिक कंजेशन्स मोठ्या प्रमाणावरती होते, आपण नवीन आता सूचना देखील देण्याची भूमिका आपण घेतली की जेवढे हे मध्ये सीलिंग्स असतील किंवा मोठे मोठे रोड्स असतात त्याला साऊंड बॅरियर्स आपण लावण्याचा देखील निर्बंध या पुढच्या काळामध्ये राज्य शासनाच्या वतीने करतो. आणि त्याचा एक भाग म्हणून आपण बघू शकता की BKC मध्ये आपण MMRDला तशी सूचना दिल्या आणि तसेच साऊंड बॅरियर्स सर्वसामान्य लोकांना त्रास होऊ नये हे देखील बघण्याचा प्रयत्न आपण करतोय. मध्यंतरी शेषांनी निवडणुकीच्या काळात सुद्धा ध्वनी प्रदूषण होऊ नये या दृष्टिकोनातून मिरवणुका, भोंगे फिरवू नये अशी एक नियम काढून अशी अंमलबजावणी करा असं सांगितलं होतं आणि ती केली जाते शहरामध्ये, परंतु खेड्यापाड्यात ती केली जात नाही. तर त्या दृष्टीने आपण काही नियमावली, मी पहिलाच सांगितल्याप्रमाणे की नियमावली तर भरपूर आहेत, कायदे पण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून फार सक्षम आहेत. त्याच्या कायद्याचा वापर करून अनेक वेळा आपल्याला आश्चर्य वाटेल की निवळ काही खाजगी यांच्यावरती तर कारवाई होतेच होते. पहिल्यांदा सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, तुम्हाला आश्चर्य वाटेल की या शहरामध्ये 18% फक्त ते 20% हे सिवरेज ट्रीट करून घेऊन समुद्रामध्ये सोडलं जातो, म्हणजे बाकीचं अनट्रीटेड सोडलं जातोय. आणि अशा वेळी पण कायद्याचा आपण फायदा घेऊन 2 COना पण आपण त्याच्यावरती FIR करून त्यांना आपण आत टाकण्याची भूमिका देखील राज्य पर्यावरण विभागाने घेतलेली आहे. पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की निवळ कायद्याचा धाक दाखवून काय होणार नाही, जनजागृती केली पाहिजे. आणि म्हणून नवीन होऊन आपण जनजागृती करण्याचा प्रयत्न आपण मोठमोठ्या प्रमाणावरती आपण करतोय. त्यात पहिल्यांदा आपण आपल्यामध्ये बंदी आणली की पहिल्यांदा कॅबिनेटच्या याच्यामध्ये ठराव आणून घेऊन हॉर्न्सवरती बंदी, सायरनवरती कमी प्रमाणावरती अत्यावश्यक असेल त्यावेळीच वाजवणे असेल, बुके असेल ते फक्त प्लॅस्टिकचा याचा वापर न करणे, अशा अनेक ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. आणि त्यातून आमची इच्छा आहे की जिल्हा स्तरावरती लोकनाट्य असतील किंबहुना कलाकारांच्या माध्यमातून अशा डिस्ट्रिक्ट लेवलला कमिटीज करून घेऊन पण तिकडे जनजागृती करण्याचं काम राज्य शासनाच्या माध्यमातून चालू आहे. महाराष्ट्र शासनाचे सगळे नियम केलेले आहेत, परंतु सामान्य माणसाने या दृष्टीने काय अवेअरनेस करायला पाहिजे किंवा काय वागणूक करायला पाहिजे? मला असं वाटते पृथ्वीने आपल्याला भरपूर काय दिलेलं आहे. प्रत्येक माणसाने हा विचार केला पाहिजे की आता वेळ आलेली आहे की आपण या पृथ्वीसाठी काय देऊ शकतो. ही भूमिका जर सर्वसामान्य व्यक्ती म्हणून घेऊन मी आपण आणि प्रत्येक घरातल्या एका व्यक्तीने जर घेण्याची भूमिका घेतली तर मोठ्या प्रमाणावरती या पर्यावरणाला, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग जे म्हणतो, एका प्रकारे जे वॉर्निंग देण्याचं काम केलेलं आहे त्याला आळा घालण्याचं काम आपण करू शकतो. प्रदूषण हा एक विषयच असा आहे एवढा मोठा आहे की त्याला मर्यादा नाही, परंतु प्रदूषणाच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने बरेच काही निरनिराळे नियम केले आहे, नियमावली केली आहे आणि लोकांना त्या दृष्टीने स्वतः त्यांनी जागृती झालेली आहे. लोकांना सुद्धा असं वाटत असतं
की आपण प्रदूषणाच्या दृष्टीने आपण प्रयत्न केले आणि आपण सर्वांनी त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. आणि आज माननीय राज्यमंत्री श्री सचिन आयरे साहेब आपल्याकडे आले, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि आपण असेच महाराष्ट्र शासनाचे चांगले उपक्रम करून लोकांना जनजागृती करून प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे अशी विनंती करतो. धन्यवाद.